पवईमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एपीआय अमोल वाघमारेंकडून एन्काउंटर। जे रुग्णालयामध्ये शवविच्छेदन होणार। पोलिसांकडून रोहित आर्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न। मुंबईच्या पवईमध्ये ओलीस ठेवलेल्या 17 मुलांसह 2 नागरिकांची पोलिसांकडून सुटका। डांबून ठेवणाऱ्या रोहित आर्यानं दिली होती मुलांना जाळून मारण्याची धमकी। आरोपीकडून एअरगन आणि केमिकल जप्त। रोहित आर्याला गुन्हेगारीच्या मार्गावर जाण्यासाठी प्रवृत्त करणारी, त्याला मानसिक रोगी करणारे महायुतीचे शासनच, काँग्रेसच्या सचिन सावंतांचा गंभीर आरोप। केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना रोहित आर्याकडून उपोषण। पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी केलेल्या कामाचे सरकारने 2 कोटी थकवल्याचा आरोप, तर कोणतीही थकबाकी नसल्याचं शिक्षण विभागाचं स्पष्टीकरण। 19 लोकांना जाळून टाकण्याची धमकी देणारा कॉन्ट्रॅक्टर नाही, दहशतवादी होता। एन्काउंटर झालेल्या रोहित आर्यावर मंत्री सावंतांचा आरोप, तर मुलांच्या सुटकेच्या उद्देशाने पोलिसांची कारवाई, पण एन्काउंटर चुकीचा, केसरकरांची भूमिका। केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना रोहित आर्याकडून उपोषण। पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी केलेल्या कामाचे सरकारने 2 कोटी थकवल्याचा आरोप, तर कोणतीही थकबाकी नसल्याचं शिक्षण विभागाचं स्पष्टीकरण। रोहित आर्याला केसरकरांशी बोलायचं होतं। केसरकरांनी माझ्यावर अन्याय केल्याचं म्हणत होता। 17 मुलांसोबत ओलीस ठेवलेल्या रोहन आहेर यांचा दावा।